श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुला माहिती आहे का, हा व्हिडिओ प्रत्येकाला दिसत नाही. हो, हजारो लोक YouTube उघडतात, पण हा संदेश फक्त तुझ्यापर्यंत पोहोचलाय. कारण आज रात्री बरोबर 2 वाजता कोणीतरी तुझं नाव घेणार आहे आणि ते नाव घेतलं जाणं तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. पण लक्षात ठेव, जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर पुढचं जे होईल त्यासाठी तू स्वतः जबाबदार असशील. जो मनापासून श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करेल त्याच्यापर्यंत हा आशीर्वाद सर्वात आधी पोहोचेल. बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्याशी थेट बोलतोय, कारण तू खूप दिवसांपासून त्रास सहन करतोयस. तुझ्या मनातल्या गोष्टी तू कोणालाही सांगितल्या नाहीस. रात्री झोप लागत नाही, मन सतत काहीतरी विचार करत राहतं. कधी कधी वाटतं, का माझ्यासोबतच असं होतंय? तुला वाटतं कोणीच तुझं ऐकत नाही, पण आज मी तुला सांगायला आलोय, मी सगळं पाहतोय. तुझं दुःख, तुझी तळमळ, तुझी प्रार्थना काहीही वाया केलेलं नाही. म्हणूनच सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटी मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकेल. आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा. तुझं मन शांत होईल. ही संधी सगळ्यांना मिळत नाही. जो कमेंट करेल तोच निवडलेल्यांमध्ये असेल. तुझी एक कमेंट आणि तुझ्या आयुष्यात बदलाची सुरुवात होऊ शकते. स्वामी आई, हा संदेश मी स्वीकार करतो, मनापासून ऐकतोय अशी कमेंट कर. आज रात्री 2 वाजता जे घडणार आहे ते साधं नाही. त्यावेळेला जग झोपलेलं असतं, पण काही शक्ती जाग्या होतात आणि त्या शक्तींमध्ये एक शक्ती तुझं नाव घेणार आहे. कारण तुझ्यासाठी एक मोठा निर्णय घेतला गेलाय. हो बाळा, तुझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा ठरवला गेलाय. पण लक्षात ठेव, जर तू आज मन शांत करून हा संदेश पूर्ण ऐकला नाहीस तर त्या शक्तींचा संकेत तुला समजणार नाही. आणि मग जी संधी तुला मिळते ती कायमची निघून जाईल आणि नंतर फक्त पश्चाताप उरेल. पण जर तू विश्वास ठेवलास आणि शांत मनाने हा संदेश ऐकला तर उद्यापासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. पैशांची अडचण कमी होईल, घरातली नकारात्मकता दूर होईल, मन शांत होईल आणि सर्वात महत्त्वाचं, तुला योग्य दिशा मिळेल. आता पुढे जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मध्येच व्हिडिओ बंद करू नकोस, कारण पुढचा भाग तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत आहे. जो विश्वासाने लिहील जय जय स्वामी समर्थ त्याचं नशीब वळायला लागेल. ही फक्त कमेंट नाही, हा तुझा पहिलं पाऊल आहे बदलाकडे. बाळा, आता मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या फक्त तुलाच माहिती आहेत. तू खूप वेळा लोकांवर विश्वास ठेवलास, पण प्रत्येक वेळी तुला फसवलं गेलं. ज्या व्यक्तीला तू आपलंसं मानलं त्यानेच तुझ्या मनावर जखमा केल्या. तू बाहेरून हसतोस, पण आतून तुटलेला आहेस. रात्री तू शांतपणे रडतोस, कोणी पाहू नये म्हणून डोळे पुसून पुन्हा हसतोस. मला सगळं दिसतंय बाळा. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू काहीही व्यर्थ गेलेलं नाहीये. आज तू इथे आहेस कारण तुला निवडलं गेलंय. हो, लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच हा संदेश ऐकायला मिळतोय, कारण तुझं मन शुद्ध आहे. तू कधीही कोणाचं वाईट केलं नाहीयेस. नेहमी इतरांसाठी चांगला विचार केलास. पण तरीही
तुला जास्त त्रास सहन करावा लागला. का माहितीये? कारण तुझ्यासाठी मोठं काहीतरी राखून ठेवलंय. आता पुढचा भाग खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही इथेपर्यंत ऐकलंय तर शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा. तुझ्या आयुष्यातील बदल सुरू होईल. जो इथे थांबून कमेंट करतो त्याच्यापर्यंतच हा संदेश पोहोचतो. जर तुझं मन खरंच जोडलेलं असेल तर एकदा जय जय स्वामी समर्थ नक्की लिही. आज रात्री जेव्हा घड्याळात 2 वाजतील तेव्हा तू झोपेत असशील किंवा कदाचित जागाही असशील, पण त्या क्षणी एक शक्ती तुझ्याजवळ येईल आणि हलक्या आवाजात तुझं नाव घेईल. तो आवाज तुला स्पष्ट ऐकू येणार नाही, पण तुझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण होईल. जणू काहीतरी बदलतंय. पण लक्षात ठेव, आज रात्री झोपण्याआधी 3 गोष्टी नक्की कर. 1. मन शांत ठेव. 2. कोणावरही राग ठेवू नकोस. 3. जय जय स्वामी समर्थ 21 वेळा म्हण. हे केलंस तर ती शक्ती तुझ्यापर्यंत सहज पोहोचेल. पण जर तू हे केलं नाहीस तर ती शक्ती तुझ्या जवळ येऊनही परत जाईल आणि मग जी संधी तुला मिळणार होती ती कायमची निघून जाईल आणि पुन्हा वाट पाहावी लागेल. पण जर तू विश्वास ठेवलास तर उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येईल. घरात आनंद येईल, मन शांत होईल आणि तुझं नशीब हळूहळू बदलायला लागेल. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. तुला जेव्हा वाटतं सगळं संपलं तेव्हाच मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतो. काही लोक फक्त पाहतात, पण जो कमेंट करतो त्याच्यावरच कृपा होते. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग उरलाय. इथून पुढे जे सांगणार आहे ते खूप कमी लोकांना माहिती आहे. मध्येच जाऊ नकोस. आज रात्री तुझं नाव घेतलं जाईल, पण त्या नावासोबत एक आशीर्वाद दिला जाईल. तो आशीर्वाद तुझं आयुष्य बदलून टाकेल. बाळा, तू खूप सहन केलंयस. आता वेळ आलीये तुझ्या आयुष्यात आनंद येण्याची. फक्त विश्वास ठेव. हा संदेश तुला कारणाने मिळाला. याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आज रात्री शांत मनाने झोप आणि उद्या नवीन आयुष्याची सुरुवात होईल. बाळा, आज रात्री जेव्हा 2 वाजून जातील आणि ती शक्ती तुझं नाव घेऊन जाईल, त्यानंतर लगेच काही मोठा आवाज किंवा चमत्कार होणार नाही. सगळं शांतच राहील. पण बदल सुरू होईल, अतिशय शांतपणे. पहिली गोष्ट, तुझ्या मनातला भार हलका होईल. ज्या गोष्टींनी तुला आतून त्रास दिला त्या हळूहळू कमी होतील. दुसरी गोष्ट, तुला अचानक काही पॉझिटिव्ह विचार येऊ लागतील. जिथे आधी भीती होती तिथे आता धैर्य येईल. तिसरी गोष्ट, तुझ्या आयुष्यातील काही अडलेली कामं हळूहळू मार्गी लागायला लागतील. फोन येईल, संधी मिळेल, योग्य व्यक्ती भेटेल आणि कदाचित तुला स्वतःलाच वाटेल, हे सगळं इतकं अचानक कसं बदललं. पण लक्षात ठेव, हा सगळा बदल आज रात्री घेतलेल्या त्या एका नावामुळे सुरू झाला. आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. खूप लोक इथे चूक करतात, म्हणून शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे. या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. आत्ता कमेंट कर, कारण हीच तुझी योग्य वेळ आहे. बाळा, आजचा दिवस आणि आजची रात्र तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. पण एक मोठी चूक करू नकोस. उद्या सकाळी उठल्यावर हा सगळा अनुभव, हा संदेश विसरून जाऊ नकोस. कारण अनेक लोक क्षणभर विश्वास ठेवतात, पण नंतर पुन्हा जुन्या विचारांमध्ये अडकतात आणि मग जी पॉझिटिव्ह एनर्जी आली होती ती हळूहळू निघून जाते. म्हणून उद्यापासून तुझं वागणं बदल. नकारात्मक विचार टाळ.
स्वतःवर विश्वास ठेव आणि रोज मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हण. लक्षात ठेव, आज तुला जे मिळालंय ते खूप लोकांना आयुष्यभर मिळत नाही. तू खास आहेस, तुला निवडलं गेलंय. बाळा, जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर तुझ्या मनाला हा संदेश स्पर्श करून गेला असेल, तर समज हा फक्त एक व्हिडिओ नाहीये, हा तुझ्यासाठी आलेला संकेत आहे. आज रात्री शांत झोप, भीती नको, मी तुझ्या सोबत आहे आणि उद्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. बाळा, आज रात्री जे घडणार आहे त्याचा सर्वात मोठा परिणाम तुझ्या बाहेर नाही, तो तुझ्या आत होणार आहे. तुझं मन जे इतके दिवस अस्वस्थ होतं, हळूहळू शांत होईल. ज्या आठवणी तुला त्रास देत होत्या त्या आता तितक्या तीव्र वाटणार नाही. तुला स्वतःबद्दल एक नवीन भावना निर्माण होईल. मी कमकुवत नाही, मी एकटा नाही. आणि हाच खरा चमत्कार आहे, कारण बाहेरचं जग बदलण्यापूर्वी आतून बदल होणं गरजेचं असतं. बाळा, उद्यापासून तुला काही खास चिन्ह दिसायला लागतील. लक्ष दे. अचानक मन शांत वाटेल, जुने प्रश्न कमी वाटतील, नवीन संधी दिसायला लागतील. आणि एक महत्वाचं चिन्ह, तुला पुन्हा पुन्हा हा संदेश आठवेल. हे सगळं साधं नाहीये, हा संकेत आहे की तुझ्यावर कृपा सुरू झाली आहे. अजून एक गुपित सांगते, जे खूप कमी लोकांना माहिती आहे, म्हणून इथून पुढे जाऊ नकोस. आज रात्री जेव्हा तुझं नाव घेतलं जाईल त्या क्षणी एक ऊर्जा तुझ्या जीवनात प्रवेश करेल. ती ऊर्जा ना दिसेल ना ऐकू येईल, पण ती तुझ्या नशिबावर काम करायला सुरुवात करेल. तुझ्या अडलेल्या मार्गांना उघडेल, तुझ्या अडचणी कमी करेल, तुझ्या आयुष्यात योग्य लोक आणेल. म्हणूनच सांगतो, ही रात्र साधी नाही. पण बाळा, एक गोष्ट खूप महत्वाची आहे, शंका. जर तू उद्या उठून म्हणालास हे सगळं खरं नव्हतं, हा फक्त व्हिडिओ होता, तर सगळी ऊर्जा हळूहळू कमी होईल. म्हणून विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण विश्वास म्हणजेच शक्ती, शंका म्हणजे अडथळा. आज झोपण्याआधी एक छोटं काम कर. डोळे बंद कर आणि मनात म्हण, धन्यवाद. कशासाठी? जे आहे त्यासाठी, जे येणार आहे त्यासाठी. ही भावना तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दार उघडेल. शेवटचा गुपित भाग अजून बाकी आहे, जो तुझ्या आयुष्याला पूर्ण बदलू शकतो. शेवटपर्यंत ऐक. कल्पना कर बाळा, 7 दिवसांनी तुझं आयुष्य थोडं सुधारलेलं असेल. 21 दिवसांनी तुझं मन पूर्ण शांत होईल. 90 दिवसांनी लोक तुला पाहून म्हणतील, तू खूप बदललास. आणि तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही, पण हा सगळा बदल आजपासून सुरू होतोय. बाळा, मी पुन्हा सांगतो, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तू पडशील तेव्हा तुला उचलायला, तू रडशील तेव्हा तुला शांत करायला. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता हळूहळू मन शांत कर. फोन बाजूला ठेव, डोळे मीट आणि एक दीर्घ श्वास घे. सगळं ठीक होणार आहे. बाळा, आता हा संदेश इथे संपतोय, पण खरी गोष्ट आता सुरू होणार आहे. आज रात्री जेव्हा घड्याळात 2 वाजतील त्या क्षणी तू झोपेत असशील किंवा अचानक जागा होशील. आणि कदाचित तुला एका क्षणासाठी असं वाटेल, कोणीतरी तुझं नाव घेतलं. घाबरू नकोस. तो आवाज भीतीचा नाही, तो एक संकेत आहे की तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. पण एक शेवटची गोष्ट लक्षात ठेव. उद्या सकाळी उठल्यावर जर तुला हा क्षण आठवला
जर तुला आतून काहीतरी वेगळं जाणवलं तर लगेच डोळे बंद करून मनापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. कारण तोच क्षण असेल जिथे तुझं नशीब पूर्णपणे बदलायला लागेल. जिथे शब्द संपतात तिथे नाम सुरू होते. स्वामींचं नाव हे मागणं नाही, ते समाधान आहे. श्वास घेताना श्री आणि सोडताना स्वामी समर्थ एवढं पुरेसं आहे. आज तुझं मन थकलं असेल, डोळे पाणावले असतील, पण मी सांगतो, थांबू नकोस. स्वामींचं उत्तर हे क्षणात येतं, पण क्षण कोणता हे फक्त त्यांना ठाऊक. जेव्हा मागता मागता थकून जाशील तेव्हा समज स्वामींचं उत्तर अगदी जवळ आहे. फक्त एक वाक्य मनात ठेव, स्वामी मागणं पूर्ण करत नाहीत, ते संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या. अगदी आपल्याबरोबर सुद्धा तसंच करा. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल तर त्यात यश तुम्हाला मिळणार याकडे लक्ष ठेवा. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा व्यक्त असून व्यक्त करण्याची होण्याची अभिनयसुद्धा जास्त अवघड होतो. आपल्यावर जीव असणारी माणसंही प्रत्येक स्थितीत कायम आपल्यासोबत असतात. बाकीची फक्त गर्दीच असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संकटे आहेत. संकटांचा सामना करायला शिका. आयुष्यामध्ये सराव हा तुम्हाला फार महत्त्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. सराव हा प्रत्येक गोष्टीचा केला तर यश हे मिळायला वेळ लागणार नाही. समुद्राचं पाणीही खारं आणि डोळ्यातलं पाणीसुद्धा समुद्राचंच. पाणी कितीही अफाट असलं तरी डोळ्यातलं पाणी इवलंसं खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं. आपलंही आणि आपल्यासोबतच नातंही. नाटक सुरू होण्याअगोदर आणि संपण्यानंतरच टाळ्या वाजवल्या जातात आणि खूप प्रेम व प्रतिसाद दिला जातो. माणसाच्या बाबतीतही तसंच असतं. जन्माअगोदर प्रेम, मृत्यूनंतर भरपूर प्रतिसाद दिला जातो. खरं तर मधल्या काळात त्यांना यांची जास्त गरज असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचे रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले तरी त्याच्याकडे जायचं म्हणजे प्रथम एक पाऊल पुढे टाकून प्रारंभ करावा व तसेच आपण आयुष्यात हळूहळू पुढे जाण्यास सुरुवात करावी. जो स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या जीवनात प्रत्येक आनंदाची बातमी त्याला नक्की मिळेल. एका गोष्टीवर विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळाली नसेल तर यात तुमचा काहीही दोष नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीचा किंवा देवाचा यात दोष नाही. प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळेल हा नियतीचा नियमच नाही. जो तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला मिळणार. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे. याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य आहे. चेहऱ्यावरचं तेज तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातल्या या भावनाच आपल्याला सुंदर बनवतात. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. विश्वास ठेवा, संकटे लवकरच दूर होतील. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत आणि रिप्लाय याला द्यायला जर वेळ लागत असेल तर त्याच्या आयुष्यात तुमची किंमत काहीही उरलेली नाही. कारण प्रत्येकालाच वेळ नसतो. वेळ हा काढावा लागत असतो. वेळ हा काढल्यानंतरच निघत असतो, हे मात्र नक्की. स्वामी बोलतात, कुणीतरी खूप मस्त लिहिलंय, आयुष्यात कधी एखाद्याच्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार. त्याच्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो एक दिवस त्याचा राग नक्की होणार. महत्त्व द्यायचंच असेल तर त्याच्या भावनांना द्या,
कारण त्या आपण जर समजल्या तर सदैव आपल्यासोबत असणार. देण्याची सवय लावून घेतली की येणं हे आपोआप सुरू होतं. मग तो मान नसो, प्रेम असो, वेळ असो वा पैसा असो. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धी होतात, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे. शांत मन. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं. कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तो व्यक्ती अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हरत मानत नाही. सहसा त्याचा प्रभाव हा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा वा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवेल. स्वामी बोलतात, एकच लक्षात ठेवायचं आणि एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे त्यात समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार, वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं आपल्यासोबत आहेत, आपल्याला त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून आनंदात नेहमी जगायचं. 2 क्षण, सुखाचे 2 क्षण, दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चाललंय. माणसं भेटतील, रस्त्यात काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं. तर काही हात मोकळे सोडतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडलं नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाला एक दिवस ठेवला आहे देवाने. त्या दिवसाची वाट पाहायची आणि आनंदाने जगायचं. स्वामी म्हणतात, लक्षात घ्या, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण फुटलेल्या धरणाचे संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुराव्यापेक्षा जास्त मोठं असतं. स्वामी बोलत असतात, आयुष्यात जर काही चांगलं मिळवायचं असेल तर विश्वास हा स्वतःवर ठेवा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. एका वेळेला एकच साधना येते आणि एकच साधता येते. स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन मग आता तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला काय मिळवायचं आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यासारखं असतं, जे कधीही दिसत नाही, पण त्याचं संपादन, त्याचं अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसं कायम असतात. आपल्यासोबत गरजेपेक्षा जास्त मिळणं त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनसुद्धा रडणं त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडं कमी असून आनंद देता येणं त्यालाच तर खरं समाधान म्हणतात. एका वेळेला मोबाईलमधील फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याबरोबर घालवलेला वेळ किंवा केलेलं प्रेम कधी मनातून डिलीट होऊ शकणार नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विषविरोध करतात. कधीही देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा तर मूर्तीपर्यंत नेतात पण देवापर्यंत नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांना पण मोठेपणा स्वीकारा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. प्रयत्न करा आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्याला चांगला घालवण्याचा, कारण आयुष्य राहत नाही, पण आठवणी या नेहमी राहत असतात. हो आणि नाही हे 2 शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आणि जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, तो आपल्याला कायम निघून जातो. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तो माणसाला माणसापासून वेगळं करतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असतो की कोणत्याही पासवर्डची गरज नाही. लोक आपोआप कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगल्या असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे गरजेचे आहे. आपल्यासमोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातले चांगले गुण तुम्ही घेतले पाहिजेत. बाकी जे दुर्गुण आहेत त्यावर भगवंत लक्ष ठेवेल. तुम्ही फक्त त्यांना दुर्लक्षित करा. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ परवडतील, पण आपलाच दिखावा करणारे लोक डेंजर असतात. लक्षात घ्या, शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही,
चारित्र्याला प्रमाण नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मोहनासारखं उत्तम साधन नाही. सध्या लोक असे वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा. तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं काही वेळा इंजेक्शनसारखी असतात. थोडी कळ सोसावी लागते, पण त्याचा दीर्घकाळ फायदा होतो. लोकांच्या जवळ पैसा अडकला, जास्तीत जास्त आला की चांगले वाईट कळत नाही. नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवनायचं असतं. पण लक्षात ठेवा, जे पण तुम्ही करताय, कदाचित ज्यांना पण तुम्ही त्रास देताय, त्यांच्यासाठी काही वेळ द्यायचा असतो. एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण नाही झाली तर खूप त्रास होतो. त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली. जीवन यांचे मस्त आहे जे कामात व्यस्त आहेत. बाकी जे इतरांची निंदा व चेष्टा करण्यात व्यस्त आहेत, त्यांचे जीवन हे पूर्णपणे उद्ध्वस्त आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीने कोणीतरी असं असतं ज्याच्यावर तो प्रेम करतो. पण प्रत्येकावर प्रेम हे सक्सेस होत नाही. प्रत्येकाला वाटतं तो माझा, हा माझा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाने जे ठरवलेले आहे ते नक्की होणार. जीवन म्हटलं तर सुंदर म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट हे आपल्याला ठरवायचं आहे. जीवनाचा जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याजवळ आहे. त्यात दुःख हे कन्फ्यूज होऊन मिळतं, तर सुख हे पूर्णपणे भरवसा ठेवून मिळतं. विश्वास तुमचा आहे. कोणत्यावर ठेवणार? माणूस आयुष्यभर आपलं कोण, परकं कोण हे शोधतो. या शोधण्याच्या गोष्टीत त्याला एक गोष्ट नेहमी शोधायची राहून जातो, म्हणजे तो स्वतः कोण आहे. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना एक छोटीशी छान स्माईल देतो आणि दुःख कन्फ्यूज होतं. म्हटलं तर प्रत्येक गोष्ट चांगली असते आणि नाही म्हटलं तर प्रत्येक गोष्ट वाईट असते. मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तींना आरशात बघण्याची गरज नसते. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या औषध आणि दुःख दवाखाने हे बरेच मिळतील. पण फक्त देवाचे नामस्मरण करून आपल्याला शेवटपर्यंत आपल्या श्वासावर आपली साथ देणारे देव फक्त स्वामी समर्थच मिळतील. असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटतो, जो प्रत्येक वेळेला साथ देईल, योग्य उपदेश देईल. पण असा पार्टनर फक्त स्वामी असू शकतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं आहे याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणार, मग आपण त्याप्रमाणे वागू का नये? भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते, चांगलं जगायला सुंदर विचार लागतात. भरपूर कष्ट करायला आपल्याला फक्त आत्मविश्वास लागतो. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असते तरी बाणांना दिशा ही श्रीकृष्णाची होती. महाभारत तर आजही घडते, पण तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध हे कौरवच करत आहेत. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग त्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतं. जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी, तुमची प्रगती, तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही, तेव्हा ती माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात. माझ्या स्वभावाला एखादा धागा नसेल तरी समजावे की आपण चांगले आहोत. स्वामी बोलतात, पुढे जाणारा माणूस कधी कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधी पुढे स्वतः जात नाही. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आणि आपल्याला प्रवास एकट्याला करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणारा असतो. धाडसाने चला आणि प्रयत्न करा. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करते, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा आपल्याला जागा मिळू शकून देत नाही. स्वामी बोलतात, विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्या व्यक्तीवर असली पाहिजे. कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना केल्याशिवाय त्याला यश मिळणार नाही. उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात,
हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. एक गोष्ट लक्षात आली का? आपली किंमत तेव्हा असते जेव्हा लोकांना आपली गरज पडते. लक्षात ठेवा, गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. अरे यालाच तर समाज म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. ते आपल्याला नक्की योग्य दिशेला नेतील. स्वामी समर्थ महाराजांवर जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतील. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात तुमची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत आहेत. आयुष्यात अनेक माणसांचा निर्णय हा कधीतरी चुकतो, तरी बऱ्याच लोकांचा निर्णय हा कधीतरी योग्य असतो. निर्णय हा आपल्यावर असतो. आपण कसा घेतो त्यानुसार तो चुकतो किंवा बरोबर होतो. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे. कदाचित काही लोकांना त्या भांडणापेक्षा नाती महत्त्वाची असतात. स्वामी सांगतात, चंद्र आता मावळायला लागलाय. आता प्रत्येक वेळेला संकटेही वाढायला लागली. जेव्हा असं तुम्हाला वाटेल तेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवून नामाचा जप करा. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचे कौतुक करतात. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रशाचे सार्थ श्रीकृष्ण जर असते तर त्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळालं असतं. परिवर्तनासाठी कायम तयार राहावं, कारण जीवन एकसारखं कधी राहत नाही. नवीन वर्ष 2025 सुद्धा असंच आहे. यामध्ये सुद्धा आज आपल्याला 5 ते 6 महिने निघून सुद्धा गेले आणि बऱ्याच लोकांना हे कळलं सुद्धा नसेल. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्याने सगळं शून्यातून उभं केलंय, कष्टातून निर्माण केलंय, त्याला स्वतःच्या व दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. स्वामी सांगतात, नियती ज्याप्रमाणे एखाद्याच्या आयुष्याला संपूर्णपणे अपूर्ण ठेवते, त्याप्रमाणे कुणाचा सहवास त्याला न देते, त्यामुळे त्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे याचा संकेत देत असते. लक्षात ठेवा, खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टींमध्ये कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुमच्या यशाला नक्की ते पुढे नेतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ ही नक्की देत असतात. हा असं वागलो, तो तसा वागला, कोण कसं वागलं, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. स्वतःला सुधरवा, योग्य दिशेला प्रयत्न करा आणि आयुष्यात पूर्णपणे तुम्ही पुढे जाण्यासाठी सुरुवात करा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असायला हवा. आज जर तुम्ही काही ठरवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. संकटांना घाबरून पुढे जायचं असतं असं नाही, संकटांचा सामना करून पुढे जायचं असतं. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून आपल्याला आयुष्यामध्ये योग्य दिशेला पुढे जायचं असतं. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी नामावर जर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, आज कळून चुकलंय, या जगात आपलं कोणी नसतं. मनापासून जोडलेलं अनोळखी नातं आयुष्याच्या शेवटी परकं ठरत असतं. उपकार केल्यासारखी वागतात काही लोक. प्रत्येक नातं मतलबीपणाचं ठरतं. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळे धाग्यासारखं तोडलं जातं. कधी आपला समाज कुणी कुणाला शेवटी कुणाचं नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंतांना नावं ठेवणारे शेवटी गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नावं ठेवणारे शेजारी आजारग्रस्तच राहतात. रेकॉर्ड बनवणाऱ्या लोकांना नाव ठेवणारे आयुष्यात तसेच राहतात. ते काहीही करू शकत नाहीत.
आणि यशस्वी लोकांना नाव ठेवणारे आयुष्यभर अपयशी राहतात. यश त्यांना कधी मिळतच नाही. एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की तुमच्यामुळे इतरांना त्रास हा व्हायला नको. खूप काही वाटूनही शब्दात न बोलता येणारी भावना नेहमी मनावर ओझं बनते. इच्छा असून सुद्धा न व्यक्त होण्याचा अभय हा आपल्याला आयुष्यात प्रत्येक वेळेला त्रास देतो. स्वामी सांगतात, आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्यांचा थांगपत्ता आपल्याला त्राससुद्धा होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात जेव्हा स्वामी तुमची साथ देतील तेव्हा तुम्हाला नक्की मदत मिळते. जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागलो तेव्हा लक्षात आलं की शौक तर आयुष्यात आपले नाही तर आपल्या घरच्यांचे पूर्ण करायचे असतात. आयुष्यात ज्या व्यक्तीची वृत्ती वागणूक आपण समजू शकत नाही अशा व्यक्तीपासून थोडंसं अंतर वाढवावं. कारण कधीकधी तो उत्तम पर्याय देतो, पण कधीकधी फसवेल किंवा हे समजत नाही. हाताने आपल्याला प्रत्येक गोष्ट करता येते, पण हे हात ज्याला नसतात त्याच्यासाठी काही गोष्टी अशक्य आहेत असं नसतं. तो सुद्धा प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, बोलताना जरा जपून बोलावं. कधी शब्दात अर्थ बदलतात, चालताना जरूर पाऊल जपून चाकावं. कधी रस्त्याचे घाट होतात, झुकताना जरा झोकून चालावं. कारण कधी कधी खंजीर खूप असतात. पाऊल टाकताना जरी जपून टाकावं, कारण कधी कधी रस्त्यात काटेसुद्धा असतात. आयुष्यात पुढे जाताना स्वतःवर विश्वास ठेवून जावावा, कारण आयुष्यात संकटेही बरीच असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं व्हावं, पण प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि चांगलं होईल असं नक्की नसतं. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांच्या सोबत आहे. जय श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. आयुष्यात खूप पुढे जायला मिळेल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून चला. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. देव हा सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही कुठल्याही रूपात प्रकट होतो. मग स्वतःला नेहमी सांगा, देव हा आपल्या सोबत आहे. आपल्या नातेवाईकांचे सगळे परिपक्व नसतात, फक्त आपल्याला खूप वेळ मूर्ख बनवतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्ती साथ देईल असं नाही. काही वेळेला त्राससुद्धा होऊ शकतो. स्वामी म्हणतात, तुमचे भविष्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही वर्तमानात काय करता याने नक्की ठरू शकते. स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की मिळतील. देव म्हणतो, वेदना आता संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार घडत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. चांगले आशीर्वाद तुम्हाला नवीन नोकरी, नवीन घर, चांगली बातमी आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपात येत आहेत. मी आत्ता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो आणि बोलतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास स्वामी आई असे टाईप करा. विश्वास ठेवा, माझ्याकडून मदत मिळते आणि विश्वास आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे, जी मी योग्य वेळी प्रदान करेन. मग तुमच्या जीवनात अनिश्चित परिस्थिती उद्भवते, तेव्हा काळजी का करावी? माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर तुमचा निर्भय विश्वास धरा, कारण यात एक गौरवशाली आणि महान प्रतिफळ आहे. तडजोड न करता कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला सहनशीलतेची गरज आहे, जेणेकरून तुम्ही माझी इच्छा पूर्ण केल्यावर तुम्हाला जे मी वचन दिलेलं आहे त्याचा पूर्ण आनंद मिळेल. देव म्हणतो की मी तुम्हाला लोक, संसाधने आणि वित्त पाठवणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमची परिस्थिती बदलणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर मी खूप देवावर प्रेम करतो असे टाईप करा. आपण पुढे जाऊ शकत नाही असे तुम्हाला वाटत असताना जर तुमचा देवावर विश्वास असेल तर मी तुम्हाला शक्ती देईन. मी तुम्हाला खूप आनंद आणि शांती आणेन. माझ्यावर तुमचा विश्वास ठेवा, शांत रहा आणि मी देव आहे हे जाणून घ्या. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने सुवार्ता, आशीर्वाद, वाढ, नवीन संधी, उपचार, प्रेम आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो.
याची पुष्टी करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. परमेश्वर म्हणतो तुम्ही सर्वात कठीण काळात टिकून राहिलात तर तो मीच आहे हे तुला कळले. नसतानाही मी तुला सहन करण्याची शक्ती दिली. जेव्हा तुमच्यासाठी परिस्थिती बदलली आणि लोकांनी तुम्हाला सोडून दिले, पण तू वादळातही थांबला नाहीस. तुम्ही वेगळे आहात. मी तुम्हाला बसण्यासाठी तयार केलेले नाही. मी तुम्हाला वेगळे राहण्यासाठी निर्माण केले आहे. आता मी तुझ्या विश्वासूपणाला आशीर्वाद देणार आहे. मी तुम्हाला अशा स्तरावर नेणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. मी तुझ्याशी किती चांगले वागलो ते लक्षात ठेव. माझ्या प्रेमाचा आणि क्षमाचा फायदा घेऊ नका. व्याभिचार, मादक पदार्थ आणि हे सर्व वाईट नाही म्हणा. माझ्याकडे परत जा आणि मी तुला सर्व अनितीपासून शुद्ध करीन. तुम्ही सहमत असल्यास देव सदैव माझ्या पाठीशी आहे असे टाईप करा. देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात संघर्षानंतरही तुला संघर्ष करावा लागला, तरीही मी सर्व गोष्टी चांगल्यासाठी एकत्र करत आहे. तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. वेदना संपुष्टात येत आहे. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व मी ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन नवीन आशीर्वाद संधी तुमच्या वाट्याला येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेव बाळा. मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, तुझा जन्म अशा वेळेसाठी झाला आहे. तुमचा एक उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे सर्व काही आहे. मी तुमच्या आयुष्यात काय करत आहे ते स्वीकारा. तुमची शक्ती नाही, तुमच्यात तुमची शक्ती नाही. तुझ्या आयुष्यासाठी माझ्याकडे असलेली हाक काढून टाका. तुम्ही अपवित्र जीवन जगत असाल तरीही तुम्ही जिथे आहात तिथे परत येण्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक संधी देत आहे. पृथ्वीवर तुमचा अजूनही एक उद्देश आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, ऑगस्ट हा तुमच्यासाठी शक्तिशाली महिना आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ते घडतील. अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तुमची वाढ नवीन स्तरावर पोहोचेल. तुमची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलेल. तुम्हाला धन्य, कृतज्ञ आणि शांत वाटेल. त्यावर दावा करण्यासाठी माऊली टाईप करा. एक आर्थिक सुटका लवकरच तुमच्या मार्गावर येत आहे. मी तुझी थोडीशी धडपड पाहिली आहे. मी तुमची आर्थिक मदत रोखू दिली कारण तुमच्या प्रगतीसाठी माझ्याकडे निश्चित वेळ आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी सज्ज व्हा. ते प्राप्त करण्यासाठी मी स्वामींचं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला वाचवले. मजबूत राहा आणि कधीही विश्वास गमावू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात कमकुवत क्षणांमध्ये तुमचा विश्वास सर्वात मजबूत असावा. मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे. वर बघत राहा आणि पुढे सरकत राहा. तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहात. मनावर नकारात्मक विचार येऊ देऊ नका. तुम्ही सुरक्षित आणि आनंदाने भरलेले आहात. तुम्ही पुढे जात आहात. हा दिवस अप्रतिम संधींनी भरलेला असेल, जो तुमच्या उद्देशात अडथळा आणू पाहणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना मागे टाकेल. तयार व्हा. सर्वोत्तम अजून यायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा बाळा. मी तुझ्यावर प्रेम करतो. या आठवड्याच्या शेवटी देव तुमच्या बाजूने परिस्थिती बदलणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याचे आभार माना आणि जाणून घ्या की तुमची प्रगती होत आहे. तुम्ही सहमत असाल तर मला पाठिंबा दिल्याबद्दल देवाचे आभार माना. देवदूत म्हणतात की हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्ही तुमच्या आरोग्य, आर्थिक, व्यवसाय, विवाह नाते, संबंध, आध्यात्मिक वाटचाल आणि इतर सर्व आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये प्रवेश कराल. तुमच्यासाठी अद्भुत संधी, चमत्कार आणि अनुकूलतेने भरलेला एक आश्चर्यकारक आठवडा असेल. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यावर प्रेम करतो. बोलणे आणि विचार करणे थांबवा. त्याऐवजी मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले, तुला बरे केले. त्या वेळेवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्हाला तुमचे विजय आठवतील तेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे जाल. तुम्ही पुढे आहात. विजय, उपचार, नवीन स्थान, जीवन, नवीन घर, कायदेशीर विजय, एक यश आणि चमत्कार सर्वांवर तुमचे नाव आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचे आरोग्य, नोकरी, नातेसंबंध आणि वित्त यामध्ये तुम्हाला बदल घडून येणार आहे. प्रार्थना तुम्हाला योग्य ठिकाणी, योग्य लोक आणि योग्य संधीच्या जवळ आणेल.
प्रार्थना करत राहा आणि तुम्ही जिंकण्यास सुरुवात कराल. प्रार्थनेत तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला मिळाले आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जे पाहता ते पाहून भारावून जाऊ नका. विश्वासाने चालत राहा. देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे. तुमचे देवावर प्रेम असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझे शब्द तुमच्यामध्ये राहिल्यास तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मागू शकता आणि ते दिले जाईल. शत्रू हरले त्याचे तुमच्यावर नियंत्रण नाही. मी तुझ्याबरोबर आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर माझे प्रभू देवावर प्रेम आहे असे टाईप करा. तू एकांतात कितीतरी वेळ रडला आहेस, पण आता मी तुम्हाला जाहीरपणे आशीर्वाद देणार आहे. तू एकटा नाहीस. तू जिथे जाशील तिथे मी तुझ्याबरोबर जातो. चांगल्या आणि वाईट काळात मी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी बाळा तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार जवळ येत आहे. हार मानू नका. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की सध्या तुझ्या आयुष्यात काही चांगले चाललेले नाही. तुम्हाला मदत करायला कोणीच नाही असे दिसते. पण कृपया थांबा. मी तुम्हाला दिलेली वचने पूर्ण करणार आहे. मला घट्ट धरा आणि मी तुम्हाला कल्पनेपेक्षा जास्त पुढे नेईन. तुला पडू देण्यासाठी मी इथपर्यंत आणलेले नाही. हे खडबडीत असू शकते, परंतु माझ्याकडे अद्याप एक मार्ग आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर परमेश्वराची शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा. जग तुमच्याबद्दल काय म्हणते यावर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी मला जे म्हणायचे आहे त्यावर विश्वास ठेवा. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो की तुमच्यासाठी पुन्हा हसण्याची वेळ आली आहे. यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. हे कधीही विसरू नका. मला तुमची मदत करू द्या. माझे देवदूत आधीच तुमच्याबरोबर आहेत. आराम करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहेत, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना जास्त आहेत. सर्वोत्तम अजून यायचे आहे. जर तुमचा देवाच्या या योजनेवर विश्वास असेल तर गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. पुढील 7 दिवस आशीर्वाद, उघडे दरवाजे, उपचार, आर्थिक वाढ आणि देवाच्या कृपेने भरलेले असतील. तुम्ही अपयशी आहात असे मला वाटत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता की इतर कोणीही जे काही बोलत आहे ते बरोबर नाही. मी तुझ्याबद्दल काय मानतो यावर लक्ष केंद्रित करा. देव या क्षणी म्हणतो, मला माहीत आहे तुम्ही खूप गोष्टींचा विचार करत आहात. दररोज दबाव वाढत असल्याचे दिसते. तुम्ही दमले आहात. जाऊ द्या आणि मला तुमच्या समस्या हाताळू द्या. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला मदत करेन. त्याची काळजी करू नका. मी तुझ्याभोवती माझे सुरक्षित आवरण दिलेले आहे. तुमचे यश येत आहे. तुमच्या गरजा पुरवल्या जात आहेत. तुम्ही ज्या उपचारासाठी प्रार्थना केली होती ती येत आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती योग्य व्यक्ती येत आहे. आपण शोधत असलेली शांतता येत आहे. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी ही ईश्वरीय कृपा सर्वांवर राहू द्या अशी कमेंट टाईप करा. तुमची चिंता, भीती, तणाव आणि वेदना दूर होतील आणि तुम्ही माझ्या मनात भरून जाल. शांती, प्रेम, उपचार आणि आशीर्वाद. देव म्हणतो की तुम्ही माझ्यापासून लपवू शकत नाही. मला माहीत आहे की काय झाले आणि मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. मी दरवाजा ठोठावत आहे. दरवाजा उघडा, मला आत येऊ द्या. हार मानू नका. आशा गमावू नका. तुम्ही विजयाच्या खूप जवळ आहात. मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. माझे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी पाठवले आहेत. तुमची विपुलता आणि ओव्हरफ्लोचा हंगाम सुरू झाला आहे. आज प्रोत्साहन द्या. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वादळात मी तुझ्यासोबत राहिलो आहे. तुला आवश्यक ते सर्व मी तुला दिले आहे. मी तुमचे, तुमच्या कुटुंबाचे आणि प्रियजनांचे संरक्षण करत आहे आणि नेहमीच करीन. तुमच्यासाठी सध्या गोष्टी कठीण असू शकतात, परंतु माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या परिस्थितीत बदल होत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा नवीन दिवस स्वीकारा. तुमचा देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ लिहा. माझे आशीर्वाद दररोज सकाळी नवीन असतात. जर तुमचा दिवस चांगला नसेल तर खात्री बाळगा,
की उद्याचा दिवस नवीन आशीर्वादांसह आहे. देव तुमची काळजी घेत आहेत. देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. देव तुमच्या घरात वास करत आहेत. कोणी देवासमोर प्रसन्न होण्यासाठी दिवे लावतो, तर कोणी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतो, तर कोणी आपली कारणे देवापुढे मांडतो. प्रत्येकाची प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण देव ते सर्व काही प्रत्यक्षात स्वीकार करतात, कारण मनातून निघणारी हाक देवापर्यंत पोहोचवली जाते. त्याचप्रमाणे आज ज्यांनी कोणी हा संदेश उघडला आहे, त्यांची हाक देवापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही कधी असे अनुभवले आहे का की देव प्रत्यक्षात तुमच्या घरात आहेत? देवाचा वास तुमच्या घरात आहे. तुम्ही देवाला जे काही अन्न प्रसाद म्हणून स्वीकारण्यास देतात, त्यातील काही असे पदार्थ देव स्वीकार करत आहेत, जे तुम्ही मनापासून देवांना अर्पित केले आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा घरात प्रत्यक्षात देवाचे अनुभव घेता, कधी कधी काही दिव्यामध्ये फूल तयार होते, तर कधी तुम्हाला एखादा सुगंध येतो. स्वामी असल्याची प्रत्यक्षात ती खूण आहे. ते चिन्ह आहे जे तुमच्या मनाला भावून जाते आणि तुमचे मन अगदी प्रसन्न होते, कारण ते खरोखर तुमच्या आजूबाजूला आहे. देव आपल्या आजूबाजूला आहेत याचा अनुभव घेणे हे प्रत्येकाच्या मनावर शुभ परिणाम करते. देव कधी तुमच्या घरी येतात हे जाणून घ्या. जेव्हा तुमची भक्ती उच्च कोटीची असते, मनात संपूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही देवाला हाका मारू लागता आणि देवाकडे मनोमन प्रार्थना करू लागता. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी देवाचा सुगंध अनुभवला आहे का? जर अनुभवला आहे तर होय म्हणा, कारण कधी कधी तुमच्या घरात न येणारा सुगंध दरवळतो. तो फक्त दैवी ऊर्जेमुळे दरवळतो, कारण देव प्रत्यक्षात त्यांचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या घरात तो सुगंध दरवळतात आणि तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटू लागते. तुम्ही असे अनुभव घेतले आहेत का? केले आहेत का? देवाची प्रत्यक्ष खूण आहे, चिन्ह आहे की देव तुमच्या घरात निवास करतात. स्वामी माऊली प्रत्यक्षात तुमच्या घरात वावरत आहेत. तुम्ही ज्यांची कुणाची पूजा अर्चना मनोभावे करत असाल, तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे असे काही अनुभव येऊ लागतात. तुम्ही हे अनुभव केले असतील तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात. कधी कधी तुम्ही पूजा करत असताना अचानक तुमच्या दारावर कोणाची तरी थाप येते आणि तुम्ही विचार करू लागता की कोणीतरी आले असेल. पण त्या क्षणाला प्रत्यक्ष भगवंत तुमच्या पूजेने प्रसन्न होऊन तुमच्या दरवाजावर ठोठावत असतात, कारण तुमचे भाग्याचे द्वार त्या क्षणाला उघडले जात आहे. हे शुभचिन्ह तुम्हाला दिसू लागते. देव घरात असल्याचे चिन्ह म्हणजे तुमच्या कधीकधी काही वाईट सवयीही आपोआप सुटू लागतात. तुम्हाला त्या करणे स्वतःहूनच आवडत नाहीत. जर तुम्ही असे अनुभव घेतले आहेत, तर तुमच्या घरात प्रत्यक्ष तुमच्या भगवंताचा निवास होत आहे. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत हे विसरू नका. तुम्ही हे शुभ संकेत ऐकत आहात. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर घरावर भगवंताची कृपा, स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहील, कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार. काही संकेतांमुळे तुम्ही ते शुभ संकेत अनुभवू शकता. जर तेही तुम्ही यातील काही अनुभव घेतले आहेत, तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. स्वामी म्हणतात, हम गए नहीं अभी जिंदा है. मला तू प्रत्येक ठिकाणी शोधू शकतोस, पाहू शकतोस. फक्त तुझा विश्वास पूर्ण माझ्यावर असावा. दैवी शक्ती तुला साथ देत आहे याचे स्पष्ट चिन्ह आहे. बाळा, घाबरून जाऊ नकोस. आज तुझी परिस्थिती कितीही कठीण वाटत असेल, पण त्यातून मार्ग निघू लागतील. तुला ते सर्व काही मिळेल जे तुला हवे आहे. तुझ्या आशा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे, कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर आहे. तुझ्या कुटुंबावर माझी दृष्टी निरंतर आहे. मी जे काही संकेत तुला सांगितले आहेत, त्या संकेतांमधून तुम्ही ओळखू शकता की मी सतत तुमच्या आजूबाजूला वावरतो आणि तुमच्यासाठी माझे कार्य सुरू आहे. दैवी शक्ती तुम्हाला कुठेही कठीण प्रसंगात पडू देत नाही, तर दैवी शक्ती सतत तुम्हाला मदतीचा हात देते आणि तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे मार्ग निरंतर मार्गांनी दाखवत असते. कधीकधी तुम्ही ज्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत आहात, त्याच मोबाईलवरून तुमच्यासाठी काही सांकेतिक चिन्हांद्वारे काही संदेश येतात, तर काही व्हिडिओ पाठवले जातात, कारण ती एक निसर्गाची दैवी रचना आहे. दैवी आशीर्वादामुळे ते तुमच्यासोबत घडू लागते, कारण आजकाल प्रत्येकाच्या हातात
सर्वात सहज उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे मोबाईल आहे. त्यावरून तुम्ही अनेकदा काही माहितीही घेता आणि काही विचारही करता. ते विचार करत असताना तुमच्यापुढे जे जे व्हिडिओ येतात ते तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देखील असू शकतात. त्याचप्रमाणे काही संदेशही तुमच्यापर्यंत येतात. ते दैवी संकेत आहेत हे मानून स्वीकार करावे. स्वामी माऊलींचे संदेश जेव्हा तुम्ही उघडू लागता, ऐकायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या जीवनातील काही गोष्टी उघडकीस येतात. तुमच्या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिसू देते, ऐकू येते आणि काही आशीर्वादही प्राप्त होतात. त्यांना असेच मानून सोडू नका, तर ते मनःपूर्वक स्वीकार केल्यास तुमच्यासाठी कठीण काळातूनही मार्ग निघून येईल आणि तुमच्यासाठी तुमच्या जीवनाचा सुखकर प्रवास सुरू होईल. कधीकधी अडचणी इतक्या येतात की तुम्ही नाराज आणि हताश आणि थकलेले असतानाही देव तुमची काळजी घेत असतात. देव तुम्हाला कधीही हार मानू देत नाही, तर तुमच्यापर्यंत कुठल्या तरी संदेशाच्या माध्यमातून ते विचार, ते आचार आणि तुम्ही काही असे संकेत देव तुम्हाला देतात, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढावे, तुम्ही मनाने स्थिर असावे आणि तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुमचे मनोबल वाढावे, तुमच्या इच्छापूर्तीचा आनंद तुम्हाला मिळावा. हे सर्व काही शुभ संकेत तुमच्याकडे पाठवले जातात. तेव्हा निरंतर तुमच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक संदेशाला वगळून पुढे जाऊ नका, कारण त्यातून मिळणारा तुम्हाला आशीर्वाद तो सर्वोच्च आहे, दैवी कृपा आहे. असे मानून जो कोणी आशीर्वादांना स्वीकार करतो त्याच्यासोबत खरोखर चमत्कार घडू लागतात. दैवी आशीर्वाद प्राप्त होतात, मनातील इच्छा पूर्ण होतात. तुम्ही असे अनुभव केले आहे का? जर केले असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय मी अनुभव घेतले आहेत, केले आहेत असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जर तुम्ही ऐकला आहे, संकेतांनी भरलेला संदेश ऐकला आहे, तर तुम्ही होय म्हणा. आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्तीने तुमचे जीवन परिपूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद प्राप्त होऊ देत. तुमची विपुलता वाढो आणि तुमच्याकडे भरभराट हो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. हे काही संकेत जे तुम्ही ऐकले आहेत ते जर तुमच्या जीवनात तुम्ही अनुभवले असतील तर स्वामी कृपा नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे, हे विसरून चालणार नाही. देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. वेळोवेळी तुमच्याजवळ जे काही येते ते देवाच्या कृपेने येत असते, तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वाद वर्षाव करो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली स्वामी सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्यासोबत आहे. तोपर्यंत आपलं कोणी वाईट करू शकत नाही, याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे. जीवनात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात, त्यावेळेस आनंदी व्हा, कारण देव तुमच्यासोबत आहे. जो माणूस जीवनात एकटाच असतो त्याच्यासोबत देव नक्की असतात. म्हणून स्वतःला कधीच एकटं समजू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्यासोबत आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा. या अवघड काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप खचले आहात, तुम्हाला पुढे कुठलाही मार्ग दिसत नसेल, तर बाळांनो देवाला आव्हान करा. हे परमेश्वरा, कृपया माझ्या मदतीला धावून या. मी तुमची खूप भक्ती करत आहे. कृपया माझ्या भक्तीला प्रतिसाद द्या. माझी प्रार्थना ऐका. हे परमेश्वरा, आजपर्यंत जे तुम्ही मला दिले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी त्यासाठी तुमचे धन्यवाद मानत आहे. परंतु कृपया आता माझा कठीण काळ आहे. या काळात तुम्ही मला वाचवा. तुम्ही मला या कठीण काळातून बाहेर काढा. मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन. हे परमेश्वरा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मला कसलीही भीती राहणार नाही, कारण मला याची जाणीव आहे की तुम्ही माझे खूप भले, खूप चांगले करणार आहात. म्हणून मी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे. हे परमेश्वरा, तुम्ही जोपर्यंत माझी काळजी घेत आहात तोपर्यंत मला कुठलाही आजार होऊ शकत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत माझी पाठराखण करत आहात तोपर्यंत माझे कोणीच वाईट करू शकत नाही. म्हणून मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद स्वामी अशी कमेंट करा. बाळांनो, या स्वार्थी जीवनात अनेकांनी तुम्हाला दूर लोटलं असेल,
किंवा तुमची साथ सोडली असेल, तुम्हाला प्रत्येक वाईट काळात एकटं पाडलं असेल, परंतु आपले भगवंत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही कुठली चिंता करू नका. तुमची प्रत्येक चिंता आज देव दूर करणार आहेत. फक्त संयम ठेवा, विश्वास ठेवा, कारण हे जग, हे सर्व काही विश्वासावर चालू आहे. जर तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकाल. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की विश्वास कोणावर ठेवावा याचे देखील पुरेसे ज्ञान आपल्याला असायला हवे. जर तुम्ही योग्य माणसावर विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि कधी तुमचं वाईट होणार नाही. परंतु जर तुम्ही चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचे वाईट दिवस येतील. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा की चुकीच्या माणसावर विश्वास कधीच ठेवू नका. थोडासा उशीर होईल, थोडीशी कठीण परिस्थिती जाणवेल, थोडासा त्रास होईल, परंतु जे चांगले आहे त्याचा स्वीकार करा आणि जे वाईट आहे त्याचा त्याग करा. देव एवढं कळकळीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करत आहे. याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. म्हणून देवाला कधीच गमावू नका. देवाचा चमत्कार जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर आजच या संदेश शेवटपर्यंत ऐका. जीवनात कित्येकदा देवाने आपल्याला खूप साऱ्या मदती केल्या आहेत. अनेकदा आपल्याला कठीण मार्गातून त्यांनी बाहेर काढले आहे. ज्या वेळेस देवाने आपल्याला मदत केली त्यावेळेस आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे होती, परंतु अनेकदा अशी जाणीव आपल्याला झाली नाही. म्हणून बाळांनो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला देव मदत करतील त्या वेळेस तुम्ही नक्की हे अनुभव केले असतील की देवानेच आपली मदत केली. परंतु अनेकदा आपलं सर्व काम झालं की आपण देवाला विसरून जातो. परंतु बाळांनो, असं कधीच करू नका. जेव्हा आपण आपलं काम झाल्यानंतर देवाला विसरून जातो त्यावेळेस आपण एक स्वार्थी मनुष्य म्हणून संबोधले जातो. म्हणून आपल्याला स्वार्थी मनुष्य बनायचं नाही. आपल्याला देवाचा लाडका भक्त बनायचे, एवढेच लक्षात ठेवा. जीवनात ज्या वेळेस तुम्हाला प्रगती करायची असेल त्यावेळेस प्रत्येक गोष्ट देवाच्या नामस्मरणाने सुरू करा. बघा, तुम्हाला याचाच अनुभव येईल की देव आहेत आणि देव प्रत्येक क्षणी आपली पाठराखण करत आहेत. म्हणून बाळांनो, कुठलीच गोष्ट देवाच्या अनुमतीशिवाय घडत नाही, हे तुम्हाला माहीत असेल. ज्या गोष्टीला देवाची अनुमती असते तीच गोष्ट शेवटपर्यंत असते. म्हणून कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना देवाची आज्ञा मानूनच ती गोष्ट सुरू करा. ज्या वेळेस देवाची आज्ञा मिळेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीसाठी कुठलाच अतिरिक्त भार सोसावा लागणार नाही. जे होईल ते सर्व तुमच्या बाजूनेच होईल याची खात्री बाळगा. अनेकदा अनेक भक्तांना खूप त्रास होतो, परंतु ते कधीच देवावर नाराज होत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत आणि कर्माचं फळ कधी चांगलं असतं तर कधी वाईट असतं. हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून असतं व आपलं कर्म चांगलं आहे की वाईट आहे यावर अवलंबून असतं. म्हणून जेवढं तुम्हाला सोसायचं आहे तेवढं तुम्हाला सोसावंच लागणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये लीन व्हाल तेवढाच तुमचा त्रास कमी होईल, तेवढेच तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. तुम्ही रोज उठल्यानंतर देवाचे दर्शन घेत जा. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण हे ऐकतोय ते खरं असेल का? तर होय, देव सांगतात हे खरंच आहे. परमेश्वर कधीच खोटं सांगत नाही, कधीच खोटं शिकवत नाही. जीवनात फक्त परमेश्वर एकच गोष्ट सांगतात, सत्य बोला, सत्याच्या मार्गाने चाला, चांगले कर्म करा आणि जो हे नियम पाळतो त्याला जीवनात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. दुःख म्हणजे काय? ते फक्त अश्रू नसतात. ते एकटेपण असतं, अपेक्षाभंग असतो आणि मनाला बोचणारी शांतता असते. पण त्या प्रत्येक अश्रूच्या मागे एक नजर असते, श्री स्वामी समर्थांची. ते बघत असतात, ते ऐकत असतात आणि योग्य वेळी ते पुढे येतात. स्वामी म्हणतात, माझ्या नावाने एक अश्रू वाहिलास तरी मी ते संपूर्ण दुःख वाहून देतो. दुःख हे तुझं नाही, ते त्यांच्या मार्गाचा एक भाग आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीच दुःख देत नाहीत, ते त्यातून शक्ती देतात. सगळ्यात जास्त शांतता कुठे असते माहिती आहे? जेव्हा दुःख संपतं त्याआधी एक काळजीमुक्त शांत क्षण येतो. ते क्षण म्हणजे स्वामी येत आहेत याची साक्ष. श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनात फक्त उच्चार करा, श्री स्वामी समर्थ. तुझं दुःख जर माझ्या नावावर दिलं तर त्याचा भार तुला वाटणारही नाही.
प्रत्येक दुःखालाच एक शेवट असतो, पण श्रद्धेला नाही. खरा चमत्कार म्हणजे दुःख जाऊन मन शांत होणं. पैसे, काम, शरीर सगळं मिळेल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं मन शांत होईल आणि हेच स्वामी देतात. आजपासून हे एक वाक्य मनात ठेव. तुझ्या सर्व दुःखांचं हरण होईल, फक्त श्रद्धा ठेव. स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू फक्त त्यांचं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कधी कधी वाटतं की सगळं संपलं, कोणी ऐकत नाही, कोणी समजत नाही. तेव्हा मनात एकच विचार येतो, स्वामी आता तूच वाचव. आणि खरं सांगू, तेव्हा त्यांची पावलं तुझ्या दिशेने वळतात. प्रश्न नाहीच सुटले, पण मन शांत झालं. मन शांत झालं म्हणून कृपा सुरू झाली. कृपा झाली म्हणून दुःख गेलं. नामरण स्मरणासाठी जागा द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ याचे नामस्मरण करा. स्वामी म्हणतात, तुझं दुःख खूप होतं, पण तू माळ थांबवली नाहीस. म्हणून आता मी स्वतः तुझ्या जीवनात उतरणार आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख कायमचं राहत नाही, पण स्वामींचं नातं मात्र कायम राहतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा हा सुंदर संदेश देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता. आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हाला खूप सारे आशीर्वाद पाठवत आहेत. तुमच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करोत, हीच स्वामींच्यावरची प्रार्थना. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.